बस आहे. सर्व प्रवासी मित्र, कामगार मित्र मंडळी, खऱ्या अर्थानं हा एक खूप मोठा योगायोग आज आहे. आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन, आणि ज्यांची आपण जयंती साजरी ते स्वर्गीय अजितदादा पवारसाहेब, ज्यांच्या कल्पनेतून हे बारामती बस स्थानक उभं राहिलं आणि संपूर्ण देशामध्ये आदर्श अशी बारामती बस स्थानकाचा ह्या रचना, आणि त्यानंतर स्वच्छतेचं पारितोषिक महाराष्ट्रातलं आपल्याला भेटलं. खऱ्या अर्थानं अजितदादा ज्यावेळेस पहाटेच्या प्रसंगी वेळी पाहणी करण्यासाठी येत असायचे, यामध्ये सर्व एसटीचे अधिकारी, PWDचे अधिकारी आणि पदाधिकारी या ठिकाणी असायचे. दादा त्यांना वेळोवेळी सूचना करायचे की बस स्थानक कसं झालं पाहिजे. आज हे बस स्थानक आदर्श होत असताना या पुढला वारसा आपल्या सर्वांना या ठिकाणी जोपासायचा आहे. त्यामुळे दादांच्या आठवणी कायमस्वरूपी या बस स्थानकामध्ये राहणारच आहेत. परंतु प्रवाशांच्या सेवेसाठी कटिबद्ध राहून एसटी महामंडळ काम करत असताना आज अतिशय स्तुत्य असा उपक्रम दादांच्या जयंतीनिमित्त रक्तदान आणि 15 ऑगस्ट निमित्त सुद्धा रक्तदान, या दोन्हीचं औचित्य साधून आज पुढाकार ज्यांनी घेतला त्यांना मी या ठिकाणी खऱ्या अर्थानं धन्यवाद देतो. कारण की एसटीच्या इतिहासामध्ये शक्यतो असं रक्तदान शिबिर होत नाही असं मला वाटतं. कारण की मी एसटीमध्ये काम केलेलं आहे, त्यामुळे मी पाहिलेलं आहे की असे उपक्रम होत नाही. कारण की एसटीचा अधिकारी असेल, एसटीचे कर्मचारी असतील, ते इतर यंत्रणेपासून, व्यवस्थेपासून नेहमी दूर असतात. गेल्या आठवड्यामध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचा 64वा वर्धापन दिन साजरा झाला. सर्व अधिकाऱ्यांना, सर्व खात्यांना, खाते प्रमुखांना झाडून त्या ठिकाणी बोलवलं होतं. परंतु गेल्या वर्षी सुद्धा आणि यावर्षी सुद्धा एसटीचं कोणीही नव्हतं, किंवा एसटीचे अधिकारी नेहमी किंवा एसटीचे जे कर्मचारी असतात त्यांना नेहमी दूर ठेवलं जातं काय असं मला वाटतं. त्यानंतर मध्यंतरी खूप मोठा कार्यक्रम सार्वजनिक बांधकाम विभागात आला. त्यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सर्व अधिकाऱ्यांना आमंत्रित केलं होतं, पण तो एसटीचे मला कुठं दिसते नाही. कदाचित तुमच्या एसटी म्हटलं की जरा दूर ठेवलं जातं, किंवा कदाचित प्रवाशापुरतंच माहीत असावं, परंतु कुठल्याही सिस्टीममध्ये त्यांना समाविष्ट करून घेतलं जात नाही. पण तरीही एसटीचा कर्मचारी, अधिकारी कधीही डगमगला नाही, कधीही त्यांनी आपलं असं म्हटलं नाही की आम्हाला या यंत्रणेमध्ये घेतलं जात नाही. तो त्यांचं काम करतात, प्रवाशांच्या सेवेसाठी कटिबद्ध राहून दिवस रात्र अतिशय उत्कृष्ट पद्धतीने काम देतात. आणि आपल्याला सर्वांना जाणवलं असेल की आता युरानचं युद्ध ज्यावेळेस चालू होतं, आपल्याला या पेट्रोल डिझेलच्या किमतीवरून कळालं असेल की सार्वजनिक व्यवस्थाशिवाय पर्याय नाही. त्यामुळे एसटीची व्यवस्था ही देशामधील एक आदर्श महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची व्यवस्था आहे, ज्यामधून प्रवाशांची सेवा घडवली जाते. अनेकांकडे स्वतःच्या 4 व्हीलर, 2 व्हीलर आल्या, परंतु ही जी सार्वजनिक व्यवस्था आहे ती अतिशय महत्त्वाची बाब आहे. ही खऱ्या अर्थानं जीवनवाहिनी आहे महाराष्ट्राची. त्यामुळे यांच्याकडे अनेक आर्थिक संकटं येतात. नेहमीच संघटना विविध कामासाठी भांडत असतात शासनाकडे, परंतु तरीही एसटीचा कर्मचारी कधीही डगमगला नाही प्रवाशांच्या सेवा देण्यासाठी. रात्रंदिवस हा काम करतो, हे त्यांचं खऱ्या अर्थाने खूप मोठं योगदान आहे. महाराष्ट्राच्या या इतिहासामध्ये सर्वात जास्त कमी पगार असलेली संस्था, परंतु प्रवाशांची सर्वात जास्त सेवा करणारी ही संस्था आहे. त्यामुळे या संस्थेचं, या कर्मचारी संघटनांचं, या कर्मचाऱ्यांचं, अधिकाऱ्यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. आज प्रवाशांना सुद्धा यामध्ये सामावून घेतलं जातं. मी बघत होतो की प्रवासी सुद्धा या ठिकाणी येऊन स्वखुशीने या ठिकाणी कुठलाही स्वार्थ न ठेवता रक्तदानासाठी येत आहेत. कारण की रक्तदानासाठी कुठलीही जात धर्म नसतो. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असतं. मानव सेवा हीच ईश्वर सेवा समजून काम करणारा, प्रवासी हेच ईश्वर सेवा समजून काम करणारा आमचा हा कर्मचारी, संघटना, अधिकारी हा सर्वात महत्त्वाचा दुवा आहे. म्हणून आज या ठिकाणी मी सर्वांचं मनापासून हृदयपूर्वक अभिनंदन करतो. कारण की तुमच्यासारखे कर्मचारी आहेत, अधिकारी आहेत, म्हणून ही संस्था टिकलेली आहे. अन्यथा सार्वजनिक प्रवासी वाहतुकीचा बोज वारा कधीच वाटला झाला असता, त्याकडे कोणी दुर्लक्ष झालं नसतं. खाजगी प्रवासी कधी झाले असते, 100 रुपयाचं तिकीट 1000 रुपयामध्ये गेलं असतं. म्हणून तुमच्यामुळे हे या ठिकाणी हे सर्व राहिलेलं आहे. आणि खऱ्या अर्थानं अजितदादांनी वेळोवेळी संघटनांना मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य केलं, आर्थिक निधीमध्ये तरतूद केलेली आहे. त्यामुळे अजितदादांचं सुद्धा एसटी कर्मचाऱ्यांसाठी भरीव मोठं योगदान आहे. केवळ इमारत उभी केली नाही दादांनी, तर वेळोवेळी अजितदादांनी संघटनेच्या प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित राहिले. साहेबांच्या 75 वाढदिवसानिमित्त दादा उपस्थित होते आणि हे सर्व करून दादाने दिलेलं आहे. खूप मोठं योगदान आहे, आपलंही सर्वांमध्ये योगदान आहे. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. दरम्यान
नानाजी पातूरकर पत्रकार आपले स्वागत. तर पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मी या ठिकाणी शुभेच्छा देतो. तुमच्या चांगल्या उपक्रमासाठी तुम्हाला धन्यवाद देतो. धन्यवाद. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.